बर पहिल्याच चेंडूवरती एक धाव प्राप्त केली विशाल लुडबेने. दर्पण आचरेकर मगासपासून हा धावांसाठी झगडत होता, पण यावेळी मात्र पहिल्याच बॉलवरती प्रहार केला. चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धावांनिशी अकाउंट ओपन केलं ते दर्पण आचरेकरने. क्षमा ह्यो दिसता तसो नाही असा लोय बेरकी खेळाडू असा ह्यो दर्पण. त्याच्या तोंडावर बघून तू काय सांगू शकणच नाही की ह्याच्या मनात काय चालला. म्हणजे ह्याच्या पोटात एक आणि ओठात एक असं असतं. म्हणजे पण ह्या क्रिकेटच्या ग्राउंडवरचा एरवी मैदानाच्या बाहेरचो मात्र एक सभ्य पोरगो असा आणि ह्याच्यासारखो मित्र खूप नशीबवान माणसांका मिळता आणि आम्ही नशीबवान की दर्पण आचरेकर आमचो मित्र असा. यावेळी मात्र कमबॅक केलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू खूप चांगला चेंडू, एक निर्धाव चेंडू त्याने फेकला. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला दिसतोय साहिल वांगणकर. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये तेवढा संपर्क झाला नाही. गलिच रिजनमध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचेल 6 धावा बिनबाद. पहिलं षटक हे कोकण नाऊ सुपर पॉवर प्ले ओव्हर आणि सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला सर्कलमध्ये दिसत आहेत. यावेळी मात्र चेंडू फसलाय, हवेत आहे चेंडू आणि विशाल लुडबेला मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागेल. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विशाल लुडबेचा आणि त्यामध्ये आपला विकेट बेश करतोय आणि विशाल लुडबे बॅक टू द पॅव्हिलियन. खूप महत्त्वपूर्ण सामना हा ओम स्पोर्ट म्हापणसाठी पण आहे आणि कीर्ती स्पोर्ट मोरे या दोन्ही संघांसाठी आहे. तेवढाच महत्त्वाचा हा ब्ल्यू थंडर्स गोवा या संघासाठी देखील आहे. खूप मजा येईल या मॅच मध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये चाललाय चॉकलेट बॉय मालवणचा सुनील मालवणकर. मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. आजचा दिवस त्याचा राहील आहे. पहिल्या मॅच मध्ये हाफ सेंचुरी आजच्या दिवसाची ही सुनील मालवणकरच्या बॅटमधून आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिली. तशाच प्रकारची इनिंगची ही दाट शक्यता आहे सर्वांच्या मनामध्ये. कशा पद्धतीने बॅटिंग करतोय पाहूया. गोलंदाजी मार्कमध्ये मात्र साहिल वांगणकर करामत करतोय, एक गडी प्राप्त करतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. क्या बात है, क्या बात है. चांगला चेंडू या ठिकाणी साहिल वांगणकर याचा. एक निर्धाव चेंडू, खूप चांगलं षटक म्हणेन मी, कारण सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होते बादल, तरी देखील काय गोलंदाजी या ठिकाणी पेश केली ती साहिल वांगणकर याने. 6 चेंडूमध्ये धावा दिल्या फक्त 6 आणि विशाल लुडबेचा एक गडी मात्र प्राप्त केला. जर हा सामना ओम स्पोर्ट म्हापण संघाने जिंकला तर ओम स्पोर्ट म्हापण संघ पहिल्या क्रमांकावर असेल, क्वालिफाईड ठरेल. आणि जर हा कीर्ती स्पोर्ट्स संघाने जिंकला तर मात्र ट्विस्ट तयार होईल. कहानी में ट्विस्ट आने वाला है क्योंकि 3 टीमें 2-2 मैच जीतने वाली है. आणि मला तर वाटतं की श्याम अजून एक सामना आपल्याला बघायला मिळेल का, आज बघायला मिळावा. कारण आज खूपच शांत क्रिकेट बघायला मिळालं. मोठमोठे सामने बघितले, पण शेवटचा एक जर टायब्रेकरचा सामना झाला तर क्या बात. म्हणजेच तुझ्या मुखातून नक्कीच येईल कोणाची जडता दाढी त्याच्यावर कोण पेटवता इडी. अगदी बरोबर. आणि ही ईडी वेगळी आणि एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट सध्याची सगळ्यांच्या घराघरात ईडीची जी दहशत असा ती ईडी वेगळी. ही कुडा ईडी कोकणातली फेमस. फटको बघा, खूपच मोठो असा. ईडी तर पेटली, धूर तर इलो आणि आग सुद्धा लागली. व्हेरेनियम षटकार, वरेनियम षटकार दर्पण आचरेकरच्या बॅटमधून. आणि दर्पण आचरेकरने षटकार मारणं ही गोष्ट मोठी नाही होती श्याम सर. त्यांनी कोणाक मारलो ही मोठी गोष्ट होती. साजू बॉन्ड सारख्या मोठ्या नावाक, कारण पणजीचो ह्यो गुणवान खेळाडू आणि या मैदानाचो पुरेपूर अनुभव असा साजूक तुपातलो जसो खेळाडू असता. म्हणजे ही पोरगी ना साजूक तुपातली ह्या गाणं श्याम तू ऐकलं असतलं. साजू बॉन्ड सुद्धा अगदी तसोच देखणो असा, जणू काय साजूक तुपातलो पोरगो. क्या बात है, क्या बात है. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 सिक्सर हे दर्पण आचरेकरच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि धावा मात्र
झपाट्यानं वाढताना दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये काय बॉलिंग केली होती वांगणकरने, फक्त 6 धावा दिल्या होत्या. पण त्यानंतर साजू नाईकचं स्वागत बघा, चेंडू भेटला स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलं समोरच्या प्लॉटमध्ये 6 धावांसाठी. आणि आता जो जर फटको बघितलंस ना, कॉपी बुक शॉट म्हणजे क्रिकेटच्या पुस्तकातून थेट मालवण बोर्डिंग मैदानावर. दर्पण आचरेकर, काहीचाही दबाव त्याच्या फलंदाजीत दिसणार नाही, काहीचाही टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर दिसणार नाही. साजूच्या वेगाचा पुरेपूर फायदा उठवलो, त्याच्या टप्प्यापर्यंत पोचलो, चेंडूची मुवमेंट होऊच्या आधीच कनेक्शन केल्यान आणि लॉंगांच्या कपडावरसून पिटाळल्यान भरे नियम षटकार. ह्यो मात्र आखो टप्प्याचो चेंडू कट करण्याचो इरादो होतो. पंचांचो इशारो वाईडच्या स्वरूपात 1 रन. थोडंसं भरकटलेलो चेंडू. धावसंख्या स्थिरावली 19. पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू गावले. यावेळी मात्र बॅटपासून थोडंसं लांब. हा प्रेशर आहे बादल. जे पहिले 2 मोठे फटके साजू नाईकच्या चेंडूंवरती मिळाले त्याचा परिणाम. यावेळी धावबाद करण्याची संधी, पण खराब क्षेत्ररक्षण. संधी होती या ठिकाणी. पहिल्या प्रयत्नामध्ये जर चेंडू पकडला असता आणि फेकी केली असती नॉन स्ट्राईक एंडवरती तर दर्पण आचरेकरला मात्र माघारी यावं लागलं असतं. पण नशिबाची साथ ही दर्पणच्या बाजूनं. 1 धाव मिळेल. सुप्रसिद्ध मराठी समालोचक अमोल जमदाडे सरांचं वाक्य, कुकरची शिट्टी वाजली, कुकरचं प्रेशर वाढलो की शिट्टी वाजता, आणि मैदानावरच्या खेळाडूंचं प्रेशर वाढलो की मिस फिल्डिंग होता. काय एक अमोल जमदाडेचे वाक्य असत. काल भागीदारीबद्दल बोला होतो, उद्या परत थई गेलंच काय तर काय विचार भागीदारीबद्दल. खारेपटणात 21-23 आम्ही सगळेजण परत एकदा असतलो कासारड्याच्या मैदानावर. आणि कोकणनाऊ भरे नियम कोकणनाऊ प्रीमियर लीगकडून 21-23 कासारडे स्पर्धेसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असत. बादल, त्या दिवशी अमोल जमदाडे मला प्रश्न विचारत होते, बादल चौधरी कॉमेंट्री करताना हा चेंडू चंद्रार, ह्यो चेंडू डोंगरार. अरे एवढे चेंडू चंद्रावर गेले, डोंगरावर गेले, मग ते आणणार कोण? हा प्रश्नचिन्ह त्यांच्याजवळ आहे. त्याचं उत्तर तुम्ही तयार ठेवा, कारण पुढच्या मॅचमध्ये ते तुम्हाला नक्की विचारणार आहेत. अरे श्यामा, तुका सांगतोय, चंद्रावर पाऊल टाकणारो पहिलो माणूस आणि कोण आणि दुसरो माणूस कोण, ह्यो प्रश्न ग्राउंडवरच्या कोणाक माहिती नाही, पण तो जगमा टिकमला त्याची उत्तरं माहिती असत. ऐक ऐक ती नावं ऐक. नील आर्मस्ट्रॉंग आणि ऑल्ड्रिन हे 2 माणूस चंद्रावर पहिले पोहोचणारे होते. म्हणजे ऑल्ड्रिन आणि आर्मस्ट्रॉंग. यावेळी मात्र चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू म्हणेन मी. खोलवर टप्प्याचा चेंडू हा. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला होता. यस, झाला होता. बॅटचा इशारा पंचांकडून आलाय, म्हणजे एकेरी धाव या ठिकाणी ॲड केली जाईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बादल धावसंख्या आहे 22 धावा. पहिल्या षटक खूप सुंदर फेकलं होतं, फक्त 6 धावा आल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. सायजू नाईकचं हे मात्र षटक थोडंसं महागडं ठरलं, कारण दर्पण आचरेकरने त्याच्यावरती प्रहार केले 2 आणि त्याचाच परिणाम. धावसंख्या आहे 22 धावा. 22 धावा या ओव्हरीत दर्पण आचरेकरने 2 वेळा चेंडू चंद्रावर पाठवलो. पहिल्या 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. 11 धावांची सरासरी आणि टॉस जिंकून घेतलेला निर्णय. ओमसोड मापण संघ मालक प्रवीण ठाकूर यांच्या मालकीचा संघ. फाईट रे फाईट. 22 धावा, 11ची सरासरी, 5 षटकांचो ह्यो सामनो. आणि ह्यो सामनो जर जिंकाचो असत तर 5 ओव्हरीत किमान तुमका 60-70 रन्स नक्कीच करूचे लागतले. ओमसोड मापण संघ, तुम्ही जर ह्यो सामनो जिंकलात तर मात्र दुसऱ्या बाजून ब्ल्यू थंडर गोवा संघ आणि ओमस्पोर्ट मापण संघ क्वालिफाय होतले शेवटच्या दिवसासाठी. पण ह्यो सामनो कीर्तिस्पोर्ट मोरे संघ तुम्ही जिंकलात तर मात्र टाय होतली कीर्तिस्पोर्ट मोरे, ओमस्पोर्ट मापण आणि ब्ल्यू थंडर गोवा या 3 संघात. त्यानंतर चिठियेचो खेळ, जो खेळ चिठियेचो खेळ चोरून खेळायचो लागतो, तो चिठियेचो खेळ आता 4-4 समक्ष खेळायचो लागतलो. आणि मगाची जी नावा श्याम सर तुमका सांगल्यान जगमा टिकमने, नील आर्मस्ट्रॉंग आणि ऑल्ड्रिन ह्यो दुसरो माणूस चंद्रावर पोचणारो. आणि काय करता सध्या ऑल्ड्रिन तुका माहिती आहे श्यामा? माहिती नसतालं तुका 15 दिवसापूर्वीचो पुढारी काढलंस आणि वाचलंस तर कळताला. वयाच्या 94व्या वर्षी ऑल्ड्रिनने आपल्या आयुष्यातला 4था लगीन केल्यान. कोणाचे बारशे असतील, कोणाची लग्न असतील, ह्या बादलाक बराच माहीत असता. उडालेलो कारंजो थर्ड मॅनच्या दिशेन. अजून एक खेळाडू तंबूच्या दिशेन परतलेलो. श्यामा, काय आता सगळी माहिती शिल्लक, सगळी माहिती घेऊची लागता, ठेवची लागता. तो अमोल तकडे विचार करता काय की चंद्रावर गेलेले बॉल हाडतलो कोण, चंद्रावर गेलेले बॉल हाडूचा रावला बाजूक त्या ऑल्ड्रिनने काय केला ता माका वाटणार नाही आमच्या पिढीयेत कोणाक जमात असा. ठीक आहे, त्याच्या नशिबाची गोष्टी आणि त्याचा घोपान. मैदानावर कोणाक असताला घोपान आणि कोणाचं आज पत्तो कट होतलो. श्यामा, 2 ओव्हरीत सरासरी खूप चांगली होती 22 रन्सावर, पण 3ऱ्या ओव्हरीत मात्र पहिल्याच चेंडूवर फुटलेलो कुस्को नारळ, पनवती जका म्हटली जाता.
प्रणय गावकरने केलेली कमाल. पहिल्याच चेंडूवर खेळाडू डगआउटच्या दिशेने, पण टाळीये तर वाजले आणि हे टाळीये होते दर्पण आचरेकरसाठी. 2 षटकार आणि एका चौकाराची आतषबाजी, 19 धावा. दर्पणसाठी एकदा टाळीये वाजवू नक्कीच हरकत नाही. खूप चांगली कामगिरी संघाचा अष्टपैलू खेळाडू. आजच्या दिवसाची सर्वोत्तम कामगिरी मी म्हणेन, कारण पहिल्या 2 मॅचमध्ये झगडत होता धावांसाठी, पण या मॅचमध्ये थोडीफार धावसंख्या त्याने उभारली आहे. श्याम सर, कदाचित मैदानावरची प्रचंड उष्णता जी असा तिचा परिणाम आज खेळाडूंच्या कामगिरीवर जाणवलो. राजन केरकर न्यू बॅटर मैदानामध्ये. मोठे फटके मारण्यामध्ये हा देखील माहिर आहे. गेंदबाजी मोर्चे पर कौन है? प्रणय गावकर. रिव्हर्सिपचा प्रयत्न, प्रणय गावकर. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. पहिल्या प्रयत्नात अडवलेलो चेंडू आणि स्वतः अंकुश बांबार्डेकर थैसर खूप चांगलो खेळाडू असा आणि हा त्याचा लकी ग्राउंड असा. आणि गेल्या स्पर्धांचा जर विचार केलो तर यंदाची देवबाग चषक 1 लाखाची स्पर्धा, त्या स्पर्धेचं उत्कृष्ट गोलंदाज, आणि गेल्या वर्षाची देवबाग चषक एकाच स्पर्धेत 2 विकेट हॅट्रिक करण्याचा पराक्रम करणारो अंकुश बांबार्डेकर, जे का तुम्ही आत्ताच स्क्रीनवर बघितलात. पहिल्या 2 सामन्यात मॅनेजमेंटने त्याला थोडीशी विश्रांती दिली. या महत्त्वाच्या सामन्यात करो या मरोच्या स्थितीत मात्र अंकुश बांबार्डेकरला मैदानावर दिलेली संधी. 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावलेली. 23 धावा. 23 फुल लॉस ऑफ 2 विकेट. 23 धावा. 5 षटक्यांचा सामना आहे. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्गवरती प्रणय गावकर गोलंदाजी करतायत. त्याच्यासमोर बॅटर असेल सुनील मालवणकर. एकच रन्स होतो अगदी बरोबर, त्यामुळे धावसंख्या 23 झाली. 22 वरसून 23 आणि परत एकदा 1 रन. आता मात्र धावसंख्या 24, 2 डझनावर. वेगवेगळे मालवणी शब्द क्रिकेटच्या माध्यमातून आणण्याचा मी प्रयत्न केलाय. श्याम, आतापर्यंत मराठी बाउंड्री म्हटल्यानंतर बाउंड्री हो इंग्रजीमध्ये एकच शब्द असा, सीमारेखा हो हिंदीत एक शब्द असा, मराठीमध्ये सीमारेषा हो शब्द असा. पण आकांड्यापार, गडग्यापार, माटवापार, डोंगरापार, चंद्रार असे अनेक मालवणी शब्द दिले तरी सुद्धा माका कोणतरी सांगला तात्ताच खूप झाला, अजून नवीन शब्द हाड. म्हणजे दर दिवशी नवीन शब्द खैसून हाडतला मी सुद्धा प्रयत्न करताय. तुमच्याकडे असले तर तुम्ही सुद्धा सुचवा. हे मालवणी शब्द, मालवणी म्हणी, मालवणी वाक्प्रचार तुमच्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न. आज नवीन शब्द समीर चव्हाणमुळे कळलो. रिव्ह्यूसाठी किंवा थर्ड अंपायरसाठी इसकटून सांगणार बदल. ते आकांडे वय किती असत ते लोक पण विचारतात माका. अरे बादलाक विचार त्या वय आकांडे किती आहेत. धावसंख्या स्थिरावली 28-28. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या प्रोजेक्टेड स्कोअर जो असा तो 46 रन्सावर. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा. बदल हे षटक देखील खूप चांगलं पेश केलं. फक्त 6 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला, तो दर्पण आचरेकरच्या स्वरूपात. प्रणय गावकर क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये 6 धावा. फक्त साजू नाईकच्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि त्याचाच परिणाम धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि DK उर्फ राजन केरकर आणि सुनील मालवणकर हे 2 बॅटर मैदानामध्ये आहेत. 3 ओव्हरींचा खेळ समाप्त झालो. धावसंख्या स्थिरावली 28-28. 12 चेंडूंचा खेळ बाकी. किती मोठा आव्हान उभ्या करतलो ओम स्पोर्ट महापण संघ कीर्ती स्पोर्ट मोरे संघाविरुद्ध. करो या मरोचो सामनो. ओम स्पोर्ट महापण संघ टेबल टॉपर होण्याची संधी असा ओम स्पोर्ट महापण संघाक. दुसऱ्या बाजून कीर्ती स्पोर्ट संघ या स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवचा असत तर ह्यो सामनो तुमका जिंकाचोच लागतलो. 5 षटकांचा ह्यो सामनो असा आणि या सामन्यात दोनही बाजून ॲडव्हान्टेज मिळाचा म्हणून शेवटच्या सत्रात 4ही संघांचो 1-1 षटकाचो सामनो कमी केलो, कारण सगळ्यांका प्रखर उन्हात खेळाक मिळाचा ह्यासाठी. सुनील मालवणकर आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. उरलेलं काम विकेट किपरकडे. धावसंख्या स्थिरावलेली 28 रन्सावर. विकेट किपर बंटी बद्रिके खूपच सुंदर कामगिरी आजच्या दिवसात. खूप लांब वरसून ह्यो खेळाडू आणलो कीर्ती स्पोर्ट मोरे संघासाठी. बॅट चिकट घेऊन चेंडू बंटी बद्रिकेच्या दिशेने वळ्यात पडलेलो चेंडू रणटुळाची कंटुळा. 28 धावसंख्येवर. बदल अजून एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मिळवला तो साजू नाईक याने आणि 3रा गडी बाद झाला 28 या धावसंख्येवर. सुनील मालवणकर बॅक टू द पॅव्हिलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये चालला आहे निखिल पराडकर.
बादल निखिल पराडकरने मागच्या 2 मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, पण त्याला 5च्या क्रमांकावरती पाठवतात या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये. हा निर्णय मला काही समजला नाही. तुझं काय म्हणणं आहे? कदाचित निखिल मगाच्या सामन्यात थोडासा डिहायड्रेशन झाला असत, दमलो असत, किंवा शेवटच्या सत्रात चांगले बॉलर सुरुवातीक वापरले जातले, शेवटच्या सत्रात थोडेसे लूज बॉलर मिळतील अशी कदाचित अपेक्षा असतली. साजू बॉन्ड माझ्या खूप आवडीचो ह्यो गोलंदाज असा, आणि साजू बॉन्ड जेव्हा जेव्हा बॉलिंगला येतात तेव्हा माझो लय विश्वास असता साजूवर, कारण त्याचे काही अविश्वसनीय स्पेल मी बघितलेले असाय. आणि तो साजू मैदानावर कमाल करताना इल्याच मिळवलेली सफलता. डेप्थ ओव्हरमध्ये पहिलो चेंडू मेडन, दुसरो चेंडू निर्धाव, म्हणजेच कमाल धमाल बेमिसाल. क्या बात आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा साजू नाईक गेन बॉलिंग मार्कवरती. खोलवर टप्प्याचा चेंडू निखिल पराडकरसाठी. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. मोठे फटके अपेक्षित असतील हे ओम स्पोर्ट मापण संघाच्या बाजूनं, पण 5 षटकामध्ये सध्याच्या घडीला बादल 50-55 धावा या अपेक्षित असतील. 50 पुरेसे वाटत नाही माका श्यामा 5 ओव्हरीत. संध्याकाळच्या सत्रात सुद्धा अजून काय वारो पडलेलं नाही. असं समोरची झाडांची पाना जर बघलस, माडांची चुडता जर बघलस, चुडताची पाती जर बघलस, समोरची कवाळे जर बघलस, कवाळ्यातली अडसरा जर बघलस, अडसराचे बोंडे जर तू बघलस, सुरूची झाडा बघलस, तर तुका कळतला वारो अजून मैदानावर असा. एवढं बघेपर्यंत 5 ओव्हर संपून पण जातील. फुलटॉस चेंडू, हलक्याचा पील आणि पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन. राजन केरकर सारखो मोठो सुरमई जाळ्यात आटक्याचो पेटको. साजू बॉन्ड ऑन फायर. का साजू बॉन्डचा मी इतक्या कौतुक करत असतंय. बऱ्याच वेळा माका खेळाडूंनी विचारला, साजू बॉन्ड तुझं इतको लाडको बॉलर कित्या, इतके मोठमोठे बॉलर असत, पण दबावाखाली साजू बॉन्ड जी गोलंदाजी करू शकता, जा काय करून दाखवू शकता, जा काय त्याचा ॲग्रेशन असता आणि जा काय त्याचा सेलिब्रेशन असता, तर सगळाच बघण्यासारखा. गौरव, जरा शक्य झाला तर परत एकदा या सेलिब्रेशन तू दाखवचा, ॲक्शन रिप्ले थोडंसं इस्कटून तू दाखवतो. हो, राजन केरकरचं विकेट मिळवल्यानंतर बघा सेलिब्रेशन, साजू बॉन्ड मैदानावर बघा ॲग्रेशन, टिपिकल गोवन ॲग्रेशन, गोवन सेलिब्रेशन. येस येस, आणि बरोबर स्टंपच्या समोर सापडला टीके उर्फ राजन केरकर, आणि त्याला चांगलं डिसिजन मी म्हणेन पंचांचं. आणि साजू नाईकचं देखील मी कौतुक करेन. काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू, फक्त 1च धाव आणि 2 गडी बाद केले. न्यू बॅटर मैदानामध्ये गेलाय. वैभव बेतकर, मॅन फ्रॉम महाड. गोलंदाजी बघा साजू बॉन्डची. 5 चेंडू साजू बॉन्डने टाकले. 5 बॉलमध्ये 2 रन्स खर्च केले, 2 विकेट मिळवून दिले. शेवटचा चेंडू बाकी असा. शेवटच्या चेंडूवर काय होताला, काय असताला इक्वेशन साजूच्या स्पेलचा. धावसंख्या स्थिरावली 29, 4 विकेट. चौथ्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू. फटको फसलो, चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचो प्रवास. सुक्या तळा ज्याका म्हटला जाता, इंग्रजीत ज्याका नो मॅन्स लँड म्हटला जाता. निर्धाव, ज्या जागेवर फिल्डर नव्हतो अशा जागेवर पडलेलो चेंडू. 1 रनचा 4 ओव्हरींचा खेळ समाप्त. आणि या षटकात डेप्थ ओव्हरमध्ये सेकंड लास्ट ओव्हरीमध्ये फक्त 3 रन्स खर्च केले साजू बॉन्डने. 2 विकेट घेतले. एकदा टाळ्यांचो गजर करूया साजू बॉन्डच्या गोलंदाजीसाठी. 2 रन फक्त खर्च केले. धावसंख्या 30. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. बदल जर विचार केला तर पहिल्या या अगोदरच्या षटकामध्ये त्याने 16 धावा दिलेल्या, बाकीच्या 2 बॉलरने 6 धावा दिलेल्या. मी देखील विचार करत होतो की एवढी चांगली गोलंदाजी त्याने केली आहे, मग 4थं षटक साजू नाईक जवळ का दिलं. पण ते साजू नाईकने सिद्ध करून दाखवलं की माझ्याजवळ चेंडू कर्णधारांनी का दिला ते त्याने सिद्ध करून दाखवलं. काय गोलंदाजी केली. गोलंदाजी तर खूप सुंदर. आणि त्याचबरोबर श्याम सर कॅप्टनशिप सुद्धा खूप सुंदर. सोनू कानडेची ही कॅप्टनशिप असा, त्याची ही रणनीती असा. साजू बॉन्डला 2 ओव्हरी देणं, अंकुश बांबार्डेकरला इन करणं. आता ठरतला ह्यो निर्णय किती योग्य होतो. अंकुश बांबार्डेकर या मैदानावर नुकतीच झालेली 1 लाखाची देवबाग चषक स्पर्धा, या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर एंडवर वैभव बेतकर. 2 बॉलमध्ये 1 रन. निखिल पराडकर 1 चेंडू 1 रन. एकूण धावसंख्या 4 बाद 30 रन्सावर.
खोलवा टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने ह्यो फटको आडव्या बॅटने फिल्डरने केलेली माती आणि चेंडू गडग्याच्या दिशेने आकांड्याच्या दिशेने चौकार. बदल खूप चांगला चेंडू होता, फक्त एकच धाव येऊ शकली असती पण खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन त्या ठिकाणी आणि 3 अतिरिक्त धावा या ठिकाणी ऍड केल्या गेल्या. पहा चेंडू बघ श्यामा किती चांगलं होतो. ऑफस्टंपच्या बाहेर ब्लॉक होल मध्ये एक रन सुद्धा अगदी कसोशीन इलो असतो. शेवटच्या क्षणी चेंडून दिशा बदलली. परत एकदा मोठो फटको डीप मिड विकेटचं क्षेत्र. आता मात्र सावध कामगिरी. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 1 रन, 2 बॉल मध्ये 5 रन्स खर्च, एकूण धाव संख्या 35 रन्सावर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे बादल. 4 चेंडूंचा खेळ बाकी. येळ बरो त्याचो खेळ बरो कोणाचो असतो येळ बरो. कीर्ती स्पोर्ट मोरे संघ जर तुम्ही जिंकलात तर मात्र चिटियनचो खेळ आणि जर तुम्ही हरलात तर फाईट रे फाईट. ओम स्पोर्ट महापण संघ आज खाशात तितक्या मटान. अंकुश बांबार्डेकर पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 35. सुंदर चेंडू. कौतुक करूचा तितक्या थोडा. अंकुश बांबार्डेकर आपलं पुरो अनुभव अंकुशने पणास लावलो. गेल्या वर्षाची सिंधुदुर्ग प्रीमियर लीग याच मैदानावर तो देवबाग चषक 1 लाखाची स्पर्धा आणि या स्पर्धेत 2 सामन्यात विकेटची हॅट्रिक 2 वेळा करण्याचा पराक्रम करणारा हो खेळाडू अंकुश बांबार्डेकर. तो खोलवा टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये गावलो आणि बॅटरला पाठवलो समोरच्या प्लॉट मध्ये. क्या बात आहे. मगाचपासून मी सांगत होतो बादल की निखिल पराडकरला थोडं लवकर प्रमोट करायला पाहिजे होतं पण शेवटच्या क्षणी आला तरी देखील त्याने या ठिकाणी मोठा प्रहार केला. त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका नक्कीच आला. धावसंख्या 41. 41 बॉलचा खेळ समाप्त. नेमकी जी चूक अंकुशने करता नाही होती. चेंडू स्लॉट मध्ये दिले आणि यावेळी त्रिफळ उद्ध्वस्त फर्निचर उद्ध्वस्त यशोदा फर्निचर मार्ट आणि प्रशांत मेस्त्रीची आठवण करून देणारो तटक्या पेचून जाणारो चेंडू खटक्यार बॉट आणि जाग्यावर पलटी. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक. धावसंख्या 5/41. रिप्ले मध्ये बघा. लाईन पासून हटलो, लाईन पासून दूर झालो, शफल होऊन खेळण्याचो फाईनलेगच्या दिशेने तटवण्याचो असफल प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हतो. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आणि न्यू बॅटर श्याम सर स्ट्रायकर यांच्या दिशेने. ओम स्पोर्ट महापण संघाचो हुकमी एक्को सचिन आचरेकर. ब्राह्मणदेव कुंभारमाठ सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अजून एक मातब्बर संघ आणि या ब्राह्मणदेव कुंभारमाठ संघाची स्पर्धा संपन्न होता मे महिन्यात कुंभारमाठच्या मैदानावर. त्या स्पर्धेत एका वर्ष अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल 5,000 रुपयांचे स्पोर्ट्स शूज ज्या खेळाडू बक्षीस म्हणून मिळाले असो एक गुणवान खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने सचिन आचरेकर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. सचिन आचरेकर, वैभव बेतकर नॉन स्ट्रायकरांवर 4 चेंडू 6 धावा. अंकुश बांबार्डेकर डेप्थ ओव्हर मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये शेवटच्या षटकात गोलंदाजी. आतापर्यंत 11 धावा खर्च, 1 विकेट आपल्या नावावर, 1 सफलता. शेवटचा लाख मोलाचा चेंडू सांघिक 41 रन्सावर. कोलवा टप्प्याचा चेंडू फटको मोठो सचिन आचरेकरचं लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास वळ्यात जाऊन पडलो आणि अंकुशला मिळाली ही दुसरी सफलता. संपूर्ण स्पर्धेत 3 सामने झाले कीर्ती स्पोर्ट मोरे संघाचे. पहिल्यांदाच अंकुश बांबार्डेकरला संघात घेतलो गेलो. अंकुश बांबार्डेकरला संघात घेऊन पहिल्यांदा त्याला शेवटची ओव्हर दिली गेली. डेप्थ ओव्हर मध्ये खोलवर टप्प्याच्या ओव्हरीमध्ये 5 षटकांच्या सामन्यात अंकुशने शेवटच्या ओव्हरीत फक्त 11 रन्स खर्च केले. फक्त अशासाठी म्हटलंय की या स्पर्धेत आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या षटकात 18 ते 20 रन आपण बघितले. फक्त 11 रन्स अंकुशचा खर्च, 2 सफलता. इनिंगचा खेळ समाप्त. पहिली बॅटिंग करताना एकूण धावसंख्या ओम स्पोर्ट महापण संघाची 41 रन्सावर. 42 रन्सांचा पाठलाग कीर्ती स्पोर्ट संघ कसो करता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर प्रदीप देऊलकर आणि समीर चव्हाण. धन्यवाद बादल.
नमस्कार, मी प्रदीप दुलकर टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ओम स्पोर्ट मापन विपक्ष कीर्ती स्पोर्ट मोरे या दोन बलाढ्य ताकदवाद संघांदरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय 5 षटकांमध्ये. 41 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात उभं करतोय तो ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ. अर्थात 5 षटकांमध्ये 42 धावांचा पाठलाग करावा लागेल तो कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला. या दोन संघादरम्यान जो संघ विजयी ठरेल, अर्थात स्क्रीनवर विशाल सेवा फाउंडेशन आपण पाहतोय. कोकणचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास. मॅन्युफॅक्चरर्स प्रतीक स्पोर्ट्स, आमच्यासोबत आमचे साथी समालोचक जोडले जात आहेत. समीर चव्हाण मापनवरना, ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ समीर चव्हाण मापनचे आणि ओम स्पोर्ट मापन संघाचे संघ मालक आणि त्यांचं घोषवाक्य फाईट रे फाईट. त्यानंतर अजून एक वाक्य आपल्याला मिळालं होतं सातेरी कर्लीच्या मैदानावरती, उचल रे. जी हाँ बिल्कुल प्रवीण जी, तो पहली मर्तबा इस आज के लीग स्टेज के आखिरी मुकाबले में मैं समीर चौहान सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूँ. यूट्यूब के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े हुए हैं सुबह से, इनफैक्ट कल से, उनका भी मैं समीर चौहान से तहे दिल से स्वागत करता हूँ. प्रदीप जी, कहा आपने कि ओम स्पोर्ट मापन का यह मुकाबला 5 ओवर में 42 रनों का टारगेट रखा है. इस मोरे टीम के सामने मुझे लगता है थोड़ा सा कम पड़ जाएगा 42 रनों का टारगेट, क्योंकि इस खुले मैदान के ऊपर 5 ओवर में 42 रन बचाना आपके लिए कमाल की एक उम्दा गेंदबाजी करनी पड़ेगी. सटीक लाइन के साथ गेंदबाजी करनी पड़ेगी, तब जाकर ये सफल हो सकते हैं. समीर चव्हाण, कमी धावसंख्येचा सामना मात्र गोलंदाजांनी ठरवलं तर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगू शकतो. आणि मी नेहमी म्हणत असतो, ज्यावेळी कमी धावसंख्येचे सामने होत असतात त्यावेळी माझ्या मुखातनं एकच वाक्य बाहेर पडत असतं, कभी कभी छोटा टार्गेट बड़ा बनता है और बड़ा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. यही हुआ था सुबह के सत्र में जब 90 रनों का पीछा कर रही थी. वो तो भला हो भगवा विट्ठल कवटकर आउट हो गए, नहीं तो कुछ भी हो सकता था. उस मैच का नतीजा कल के मुकाबले में भी देखा था. जो मुकाबला हुआ था सिंधुदुर्ग पुलिस और सातेरी करले के बीच, 94 रनों का लक्ष्य था. वो लक्ष्य का पीछा करते करते भी थोड़े से चूके थे, थोड़े से रन पीछे रह गए थे. लेकिन उसके बावजूद इस पूरे दोनों ही दिन में क्वालिटी क्रिकेट देखने को मिला है. खेल काफ़ी बढ़िया देखने को मिला है प्रदीप जी इस टूर्नामेंट के माध्यम से. सलमीची विनीची जोडी 42 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मैदानावरती पाहायला मिळत आहेत. बंटी बद्रिके, त्याच्या साथीला रुपेश तांडेल हा आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. आणि पहिलं कोकण 9 पॉवर प्ले सुपर षटक हाताळलं जात आहे. अर्थात कॉलेज एंडकडनं गोलंदाज यावेळी सज्ज होतोय निखिल परकर. बढ़िया शुरुआत धीमे हाथ के साथ 1 रन निकालते हुए. जानते हैं इसकी ताबड़तोड़ शुरुआत की ज़रूरत नहीं है. कम टोटल यहाँ पर टारगेट जो है वो छोटा है और उस छोटे टारगेट का पीछा करना है, इसलिए गलती की कोई भी गुंजाइश नहीं रखते हुए और संयमी शुरुआत करते हुए. पहिल्या चेंडूवरती धावांचा श्री गणेश होताना दिसतोय तो कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला. एकेरी धाव ही खाती जोडली जाते बंटी बद्रिके आणि एकेरी धाव संख्येने सांघिक धावफलकावर नाममात्र 1 धाव बिनबाद धावफलकावरती. स्ट्राइक पर दिखाई देते हुए पहली मर्तबा इस प्रतियोगिता में रुपेश तांडेल ओपनिंग बल्लेबाज की हैसियत से. और ये एक पीछे कहाँ रहे थे रुपेश तांडेल, ये देखो पहले ही गेंद पर उड़ा दिया है, शंखनाद किया है अपने आक्रामक इरादों का. रुपेश तांडेल ने कमाल का छक्का, गजब का छक्का अर्जित करते हुए, वेरानियम छक्का लगाते हुए रुपेश तांडेल अपने पहले ही गेंद के ऊपर. नक्कीच व्हेरेनियम ब्रँडेड षटकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती आपण रिप्लेमध्ये पाहतोय. खराब चेंडू होता, कमजोर चेंडू, फुल टॉस प्रकारचा, पूर्ण ताकद पाहायला मिळाली, नजाकत, सौंदर्य आणि चेंडूला भिरकावून दिलं डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा. देखा जैसे ही ये फुल टॉस देखा कैसी आंखें बड़ी हो गई. तो रुपेश तांडेल की उन्होंने सोचा था कि थोड़ी एक अच्छी गेंद खेलने को मिलेगी, लेकिन जैसे ही फुल टॉस देखा आंखें बड़ी हो गई और बड़े छक्के के लिए गेंद सीमा पार पहुंचा दी. अगली गेंद थोड़े से तैयार नहीं थे रुपेश तांडेल. इरादा बनाकर आया है, मूड बनाकर आया है, मन लगा कर आया है कि इस मैच में बढ़िया पारी खेलेंगे और मैच में इस टूर्नामेंट में जीवित रखेंगे अपनी टीम को. बल्लेबाज तैयार. फिर मर्तबा उसी प्रकार का शॉट खेलना चाहते थे, लेकिन बैट और बॉल के बीच बढ़िया तालमेल होता नहीं, टाइमिंग बढ़िया नहीं. इसी वजह से बल्ले का भीतरी किनारा लेकर
1 रन के लिए गेंद चली जाते हुए स्कोरबोर्ड होता हुआ 8 रन बिना किसी नुकसान के। बिनबाद 8 धावा, धावफलकावर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, त्याचप्रमाणे शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट आहे, मिड ऑन मिड ऑफ, त्याचप्रमाणे शॉर्ट थर्ड मॅन वरती क्षेत्ररक्षक. इस बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद उसे खींचकर लेग साइड की दिशा में मारना चाहते थे, गेंद खड़ी हो चुकी है, क्या गेंदबाज पकड़ेंगे? जरूर कॉटन बोल्ट का मौका, और वो मौका स्वीकारते हुए गेंदबाज निखिल, और पहले विकेट का पतन होता हुआ पहला वेरेनियम विकेट मिलता हुआ यहाँ पर ओम स्पोर्ट महापन टीम को. समीर स्पोर्ट्स पहिला गडी बाद होताना दिसतोय. कुठच्याही शॉर्ट सिलेक्शन खराब सिलेक्शन होतं, कारण या फटक्याची गरज नव्हती. चेंडू उजव्या इष्टीवर बाहेर जात होता, मात्र त्या चेंडूला ऑन साइडला टोलवायचा प्रयत्न बंटी पत्रिके या खेळाडूचा झाला. परिणाम भोगावा लागतोय. पहिल्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय. ते निराश हताश मनाने, अर्थात 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघ 42 धावांचा पाठलाग करताना दिसतोय. औचित्य कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 वेरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023 बोर्डिंग क्रिकेट ग्राउंड मालवण. बड़ी मछली जाल में आते हुए बंटी बद्री के जो बड़ा नाम है, नामी खिलाड़ी है, कद्दावर खिलाड़ी है इस टेनिस बॉल जगत के, उनका विकेट सस्ते में मिलता हुआ. कुछ अलग शॉट खेलना चाहते थे, लेकिन गलती होती हुई और उस गलती का फायदा उठाते हुए गेंदबाज निखिल अगली गेंद डालने के लिए तैयार. इस बार रिवर्स शॉट और झन्नाटेदार छक्का, कमाल का स्ट्रोक, अद्भुत नजारा मैदान के भीतर, बहुत ही बढ़िया. साहिल वांगणकर आल्या आपला करिश्मा जलवा दाखवतोय. चेंडू हा उजव्या इष्टीच्या बाहेर होता आणि रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलं. ते डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. समीर. प्रदीप जी, क्या कमाल का टाइमिंग था, क्या गजब का शॉट था ये. और इस बार बढ़िया स्ट्रोक है ऑफ साइड की दिशा में, वहां पर 2 रन तो आसानी के साथ मिलेंगे, शायद 2 से खुश भी रहेंगे, संतुष्ट भी रहेंगे, क्योंकि रन आए हैं इस ओवर में. कोकण 9 पावर प्ले के ओवर में 16 रन जड़ते हुए 42 रनों का पीछा करने के लिए ये बढ़िया शुरुआत है. ये एक आक्रामक शुरुआत है और इसी प्रकार के आक्रामक शुरुआत की जरूरत थी इस टीम को. नक्कीच एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल. ते 42 धावांचा पाठलाग करताना कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघ विपक्ष ओम स्पोर्ट मापन ही लढत आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, अर्थात पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक, म्हणजे याही षटकांमध्ये धावांची लयलूट करावी. जे डोळ्यासमोर उद्दिष्ट आहे ते लवकरात लवकर सहज कसं पार करता येईल, हाच नक्कीच संकल्प असेल तो रुपेश तांडेल त्याच्या साथीला साहिल वांगणकर या फलंदाजाचा. तो जीत के समीकरण बदलते हुए इस पहले महंगे ओवर के बाद 24 गेंदों में 26 रनों की दरकार है. महापन की टीम को कुछ सोचना पड़ेगा इस रुपेश तांडेल के इस तूफान को रोकने के लिए, क्योंकि रुपेश तांडेल अगर अगली 1-2 ओवर मैदान के ऊपर है तो मैच को खत्म करके चले जाएंगे. इस आक्रामक स्तर के बल्लेबाज है, इस उच्च कोटि के बल्लेबाज है रुपेश तांडेल, और उनकी आक्रामकता के दीवाने बहुत सारे हैं. देखा है गोवा के खिलाफ वो ताबड़तोड़ पारी सालगांव के मैदान पर खेली थी, जो हाईवे में टूर्नामेंट हुई थी. क्या कमाल की पारी थी वो, और वहीं से काफ़ी सारी सुर्खियां बटोरी थी. लेकिन हम उनसे काफ़ी सालों पहले जानते हैं रुपेश तांडेल को, कि रुपेश तांडेल किस कद के, किस हुनर के बल्लेबाज है. प्रतिभावान खेळाडू आहे रुपेश तांडेल. ज्यावेळी संधी मिळतं त्यावेळी त्या संधीचं सोनं करणारा हा खेळाडू. यावेळी सुपर फटका म्हणावा लागेल. चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. प्रदीप, गेंदबाज करे तो क्या करे, जाए तो जाए किधर, बचे तो बचे कैसे. ये क्या शॉट है, उल्टा पुल्टा शॉट है, ये रिवर्स स्वीप है, ये स्विच हिट है. गेंद और बल्ले का टाइमिंग इतना बेमिसाल था कि गेंद चले गई सीधे 6 रन के लिए. गेंदबाज डाले तो क्या डाले, एक अच्छी गेंद को खराब गेंद में तब्दील कर दिया. और ये करते हैं बढ़िया बल्लेबाज, ये करते हैं माहिर बल्लेबाज, और ये करते हैं चतुर बल्लेबाज रुपेश तांडेल जैसे. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात स्वागत केलं गेलं ते पायस अल्मेडा. षटक क्रमांक 2 कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू डाव्या इष्टीवरती पाहायला मिळाला. फलंदाज रुपेश तांडेलचा प्रयत्न होता उजव्या इष्टीवरती खेळून, म्हणजे लॉंग लेग 5 लेगच्या दिशेने चेंडू टोलवायचा. तो प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला जातोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गोलंदाज पायस अल्मेडा याच्या गोलंदाजीवरती. यावेळी सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू,
पहिला प्रयत्न होता चेंडूला स्वीप करायचं, त्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी पवित्र बदलला जातोय. निर्णायक एकेरी धाव ही पूर्ण होताना दिसत आहे कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघासाठी. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाज पाहायला मिळतोय ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाचा पायस अल्मेडा. आपण पाहतोय कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 वरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023. चेंडू फळीमधील हा संघर्ष टोपिओला बोर्डिंगच्या मैदानावरती. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. यावेळी फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय ऑन साइड ला. डीप लॉंगन वरचा क्षेत्ररक्षक जातोय, चेंडू चकवा देतोय आणि सीमा रेषा पार करतोय तो 4 धावांसाठी. 4 धावा ह्या खाती जोडले जात आहेत त्या कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघासाठी. चेंडू जमिनीला घरंगत सीमा रेषा पार करतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 42 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतोय कीर्ती स्पोर्ट मोरे विपक्ष ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ. यावेळी सुरेख ड्राईव्ह केला जातोय. चेंडू शॉर्ट कव्हरच्या डोकेवरना स्वीपर कव्हर पर्यंत प्रवास करतोय आणि या स्पर्धेतील आपल्याला वेरेनियम ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय तो 4 धावांचा. चौकाराच्या साह्याने संघ पोहोचतोय धाव फलकावर 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत एक षटक, दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सामना लवकरात लवकर संपण्याची सूचिन्ह मैदानावरती. इस बार उतना टाइमिंग बढ़िया नहीं रहा, लेकिन उसके बावजूद मिड विकेट के क्षेत्र में गेंद चले जाते हुए 1 रन तो जरूर बनेगा और स्ट्राइक पर बने रहेंगे बल्लेबाज साहिल. रुपेश तांडेल मेरे ख्याल से इनको आज सुबह से ऊपर के क्रम में खेलाना चाहिए था. इनको ओपनिंग बल्लेबाज की हैसियत से खेलाना चाहिए था इस टीम ने, क्योंकि रुपेश तांडेल में वो मादा था, वो क्षमता थी, वो ताकत है बड़े शॉट लगाने की और किसी भी गेंदबाजी आक्रमण को तहस महस करने की क्षमता रुपेश तांडेल में थी. मैं ताज्जुब था, मैं हैरान था कि रुपेश तांडेल जैसे बल्लेबाज को इतना नीचे उतार रहे थे पिछले कुछ मुकाबले से. मैं जब नीचे चला गया तो रुपेश से मिला भी, तब मैंने पूछा कि तुम इतने नीचे क्यों रहे हो, तो बोलता है टीम मेट्स की और टीम की रणनीति है, इसी वजह से मैं नीचे खेल रहा था. लेकिन रुपेश तांडेल को काबिलियत को कहीं ना कहीं कम आंका है और इसीलिए उन्हें नीचे खिलाया गया. अगर उन्हें ऊपर खिलाते तो नज़ारे कुछ अलग होते मेरे ख्याल से. आज समीकरण पाहायला मिळतंय. 18 चेंडू 10 धावांची आवश्यकता. समीकरण सहज सोपं होत आहे. रुपेश तांडेल सलामीवीर फलंदाज पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला साहिल वांगणकर. आतापर्यंत 2 खणखणीत चौकार, एका षटकराचा समावेश, म्हणजे 16 धावांवरती फलंदाजी करताना दिसतोय तो साहिल वांगणकर. 5 चेंडूंवरती 17 धावा तर 5 चेंडूंवरती 14 धावा रुपेश तांडेल फलंदाजी करतोय. इस बार कट किया है पॉइंट की दिशा में और देकर जाएगा चौका. वरेनियम चौका दर्पण के ऊपर, ये पहला चौका. स्वागत करते हुए चौके के साथ मैच में शायद कुछ मजा बचा नहीं है, क्योंकि चाहिए जीतने के लिए 17 रन और 17 बॉल में 6 रन. नक्कीच समीर, कारण ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाच्या खेळाडूंची शरीर यष्टी सांगून जात आहे की हा सामना त्यांच्या हातातनं निसटताना दिसतोय आणि सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करतोय कीर्ती स्पोर्ट मोरे. बिल्कुल दिखाई देता हुआ कंधे झुके हुए हैं और छोड़ दिया इस मैच को. और एक रिवर्स शॉट, उल्टा पुल्टा शॉट, और ये शॉट भी लेकर जाएगा चौका. चौकों की बरसात होते हुए, चौकों की बौछार होते हुए मैदान के ऊपर, और जीतने के लिए महज 2 रन की जरूरत बची हुई 16 गेंदों के ऊपर. समीरजी, धावा कशाही निघो, त्या धावांना खूप महत्वाचं असतं. आतापर्यंत मजल मारतोय कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघ. 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. औपचारिकता फक्त 2 धावांची, येणारे 16 चेंडू आणि नाममात्र 2 धावांची आवश्यकता. समीर, बिल्कुल औपचारिकता बाकी है और ये औपचारिकता पूरी करेंगे बल्लेबाज साहिल. नहीं, लेकिन ये निर्धाव गेंद फील्डर के सीधे हाथ में चली गई. रनआउट का मौका, रनआउट का खतरा नहीं मोला यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों ने, इसी वजह से शांत रहे. निर्धाव गेंद, 15 गेंदों में 2 रन. कॉलेज एंड कडनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इस बार स्लोअर वन डाली थी, उस पर 1 रन निकलेगा और जीत पर मोहर लगाने का काम शायद रुपेश तांडेल बड़े शॉट के करना चाहेंगे, लेकिन इस बार ढीली फील्डिंग और जीत पर मोहर लगाते हुए कीर्ति स्पोर्ट मोरे की टीम बहुत बहुत बधाइयां. और इसी के साथ मेरे ख्याल से मुकाबले बढ़ेंगे अब इस लीग स्टेज में, इस ग्रुप में.
नक्कीच विजयी संघाचं खूप खूप मनापासून अभिनंदन. तर ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ नक्कीच मनापासून धन्यवाद. सामन्यांची बहुतेक बरोबरी पाहायला मिळते आणि पुढील निर्णय बरोबरी होताना दिसतंय. ओम स्पोर्ट मापन त्याचबरोबर प्रमाणे कीर्ती स्पोर्ट मोरे आणि ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघ तिन्ही संघांचे समान गुण होत आहेत आणि समान गुण झाल्यानंतर नक्कीच या स्पर्धेचे सामनाधिकारी बंटी केरकर त्यांचा पुढे निर्णय येईलच. नक्कीच तीन संघांचे गुण समान होत आहेत आणि पुढील निर्णय अपेक्षित असेल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या स्पर्धेचे सामनाधिकारी